नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर चला आज मस्त वांग्याची भरलेली भाजी बनवायची। तर मसाला भरून बनवते आणि इकडे कपडे पण लावलेले आहेत मशीनला, कारण आता गावावरून आलेलं 2-3 दिवस झाले। पण भांडे वगैरे घासून घेतले तर सगळे घरातले, आणि मोठाले कपडे बारकाले कपडे हे सगळे कपडे वगैरे आता मी इथं मशीनला लावून धुवून घेते थोडे थोडे। त्याच्यानंतर इकडं मी शेंगा उकडल्या होत्या थोडेसे मीठ टाकून एकादशीच्या दिवशी, त्या पण इकडं मी सुकायला टाकल्यात आणि मस्त काळ्या मसाल्यातलं आपलं वांगं इथं शिजायला ठेवलेलं आहे। तर हे वांगे मी इथंच घेतले होते। एकादशीच्या आदल्या दिवशी थोडंसं बाजारामध्ये गेलतो बांगड्या वगैरे भरायला, तर तेव्हा मी तिकडनं वांगे आणले होते आणि मस्त त्यात मसाला वगैरे लावून मी मस्त आता त्याचं कालवण करते काळ्या मसाल्यातलं। तर इकडं मी चपात्या शिल्लक होत्या त्याचा चुरा पण करून ठेवला आहे, थोडीशी भाकरी पण होती ती पण त्याच्यामध्ये मिक्स केली आणि ते पण थोडंसं त्याच्यामध्ये मिरची लसूण टाकून बारीक करून ठेवले। आता थोडीशी हळद टाकून साईडला ठेवले, फक्त एक कांदा कापायचा आणि मस्त परतून घ्यायचे ते भाकरीचा चुरा चपातीचा तो एकत्र मिक्स केलेला आहे। तर आता वांगे शिजूसपर्यंत इकडं परत एक मशीन लावलेली कपड्याची, तर 2-2 3-3 कपडे मशीनला लावून मी धुवून सुकायला टाकते, म्हणजे एकदम पण जास्त कपडे त्याच्यामध्ये बसत नाही, तर 2 ते 3 कपडे गोधड्या वगैरे चादर असं बसतं। तर मस्त आता तोपर्यंत स्वयंपाक होसपर्यंत इथं कपडे माझे झालेले आहेत, तर पिळून वगैरे निघतात। मशीनचा फायदा एकच आहे, तर कपडे वगैरे पिळायला लागत नाही, तर फक्त टाकायचे, वजन वगैरे उचलायची पण गरज नाही। आणि लिक्विड टाका किंवा मशीनची पावडर मिळते ती टाकली तरी चालेल, पण आम्ही लिक्विडच वापरते। तर मस्त मग इकडं आता ह्याच्या आधी पण 2 गोधड्या धुवून घेतल्या होत्या, त्या सुकायला इकडं टाकलेल्या आहेत। 2 ते 3 कपडे असे थोडे थोडे करून मस्त सुकायला टाकलेत। ऊन पण एवढं पडतंय, गरमी तर भरपूर आहे इकडं मुंबईला। गावालासुद्धा गरमी आहे, पण थोडीफार हवा लागते आणि इकडं कसं होतं घरं वगैरे जवळजवळ असल्यामुळं गरमी लागते आणि हवा लागत नाही। तर खूप घरामध्ये पसारा पडलेला आहे अजून माझा। तर हे सगळं सामान गावावरून आणलेलं ठेवले असंच मी, कारण आता ठेवायला पण डबे वगैरे नाही आहेत शिल्लक, होते ते पहिल्या सामानाने भरलेले आहेत। त्याच्यामुळं मग आता जसं जसं रिकामं होईल तसंच हे सामान मी पॅक करून ठेवणार आहे। तर मस्त मांडणी घासून घेतली, त्याच्यावरचे छोटे मोठे सगळे डबे तांबे गलास सगळं घासून क्लीन करून मांडणीला लावून घेतले। तर आता इथं फ्रीजसुद्धा साफ करून घेतलं आहे, ते सुद्धा सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, कारण आता जवळजवळ 1.5 महिना होता आला आमच्या घरामध्ये असाच पसारा पडलेला होता। तर साफसफाई वगैरे नव्हती, सगळेच आम्ही गावी होतो, त्याच्यामुळं मग खूप घरात असा कचरा धूळ सगळे भांडे वगैरे खराब झाले होते। तर आता हे तांदूळसुद्धा काढले, तर याच्या मला इडल्या बनवायच्या आता, त्याच्यामुळं म्हणलं चला आता मस्त निवडून घेऊया आणि भिजायला ठेवूया। तर ते तांदूळ मी 2 ते 3 दिवस चांगले भिजून दिले, त्याच्यानंतर मग बारीक करून घेतले। तर आता इथं वांग्याच्या भाजीला मस्त कट आलेला आहे। तर हा मसाला आहे ना मस्त असा गावचा आणला होता मी अर्धा किलो, तोच वापरते ह्या वर्षी। आम्हाला मसाला लोणचं पापड वगैरे असं काहीच करायचं नाही, कारण पापड वगैरे मी आधी करून ठेवले होते म्हणून बरं झालं। कुरड्या तर बहिणीने दिल्या होत्या आणि मग बाकीचं आता इथून मोरं लोणचं वगैरे करत नाहीत असं घरातलं कोण, वारल्याच्या वगैरे नंतर असं काय करत नाहीत। तर आता आमच्या घरातले म्हणजे सासराच होते, त्याच्यामुळं खूप असं दुःख पण आहे, कारण त्यांचं पण खूप असं गडोगडीला ध्यान येतं की होते तेव्हा काय टेन्शन नव्हतं घरचं, आणि आता कसं घराला लॉकच लावून यायला लागलं। तर मस्त वांग्याच्या भाजीबरोबर इथं बाजरीच्या भाकरी बनवते मी। हे पीठ वगैरे सगळं मी गावावरूनच दळून आणलं होतं, कारण इथं आल्याच्यानंतर घरातला पसारा आवरायचा का दळणं बघायचे, त्याच्यामुळं म्हणलं चला गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आमच्या जवळच चक्की आहे तिथून दळून आणलं होतं, त्याच्यामुळं काय पिठाचं टेन्शन नव्हतं। 2-4 भाकरी करून घेते, इकडं भाजी पण टाकली शिजायला आणि मग राहिलेली अजून साफसफाई बाकी आहे। तर आता इथं मंदिरातले सगळे देव वगैरेच काढून मी घासायला ठेवलेत, म्हणजे धुवायला फोटो वगैरे सगळं पुसून घेणार आहे आणि कपडे पण सगळे राहिलेले सुकायला टाकले। तर अजून काय राहिलेत धुवायचे, म्हणजे असं रोज थोडे थोडे करून इथं कपडे धुवायला लागतात, कारण एकदम गावाला कसं मी एका दिवसातच आम्ही धुवून काढले, नंदा वगैरे मला धुवू लागायला होते, त्याच्यामुळं काय टेन्शन नव्हतं। आता इथं मशीनमध्ये धुवायचे थोडे थोडे 2-2 3-3, आणि घरातलं पण थोडंसं भांड्याचं देवाचं वगैरे साफसफाई सगळंच करायला लागते, म्हणजे काहीच ठेवायचं नाही घरामध्ये।
त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ होती, तर आता इथं संध्याकाळी मी काय केलं, मग दुपारी सगळं स्वच्छ करून घेतलं, देवारा वगैरे सगळे फोटो पुसून घेतलेत आणि तांब्या पितळाचे देवसुद्धा घासून घेतले. आणि म्हणलं चला आता संध्याकाळची वेळ आहे, ते मस्त पूजा पण करूया. तर आता खूप दिवस झालं घरामध्ये पूजा दिवा काहीच नव्हता, त्याच्यामुळं मग आज संध्याकाळी फायनली मग सगळे देव वगैरे व्यवस्थित लावले, परत गंध वगैरे लावून घेतला. त्याच्यानंतर इकडं आमच्या सासूबाई झोपलेल्या आहेत बेडवर आतमध्ये, त्या पण आमच्यासोबत, त्यांना आम्ही घेऊन आलोत मुंबईला. कारण आता घरी पण एकटेपणा वाटतो आणि एकट्या माणसाला तर अजिबात करमत नाही एवढं मोठ्या घरामध्ये. तिथं हे बघा कपडे एवढे धुतले, तर अजून काय धुवायचे बाकी येतं बरेचसे मोठाले 4-5 कपडे, म्हणजे रोज 2-4 धुवून मशीनला लावून मी सुकून ठेवलेत. तर आता संध्याकाळची वेळ होती, म्हणलं चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर आता हेच रुटीन राहणार घरातलंच, स्वयंपाकाचं, कपडे भांडे धुणं, हेच आता महिलांचं काम म्हटलं की हेच राहतं ना. त्याच्यामुळं मग संध्याकाळचे म्हणलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. कपडे वगैरे सगळे सुकलेले घड्या घालून घेतले. आवाज थोडासा तुम्हाला येत असेल, इथं काम चालू आहे ना, त्याच्यामुळं तो आवाज येतो आहे असं ठोकलेला. कसं घरामध्ये कामं चालू आहेत, आता उन्हाळा असल्यामुळं कोणी घरातले काय कामं काढून घेतात. तर आता मग दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ तुम्हाला मी परत दाखवते. तर शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी 7:30 वाजले असतील आणि मी उठले होते. मग गरम तर एवढं होतं, आंघोळ वगैरे केली थंड पाण्याने आणि लगेचच थोडा वेळ झालं की पाऊस यायला सुरुवात झाली. म्हणलं बरं झालं, एवढी गरमी वाढलेली आहे आणि एवढ्या गरमीत पाऊस आला तर एवढं बरं वाटलं. आणि मस्त 5च मिनटं पाऊस आला, पण थोडंसं बरं वाटलं, जरा थंडावा. पण त्याच्यानंतर पाऊस जी गेला तर एवढी गरमी व्हायला लागली, कारण थोडासा पाऊस आल्यामुळं काय होतं, जास्त गरम होतं. आमचे झाडं किती सुंदर फुललेतं, नारळाचं झाड, सदाफुलीचं, कढीपत्त्याचं. त्याच्यानंतर इथं आमचं चहाचं हे पण आहे, गवती चहा. आणि मस्त इथं वेल पण चांगला, मिरचीचं रोप उगलं आहे. इकडं आम्ही वालाच्या शेंगाचं पण झाड लावलं आहे, म्हणजे येले. तर सकाळी सकाळी एवढा पाऊस यायला लागला तर मग बरं वाटलं, जरा थंड झालं. आणि खूप पाऊस येत होता, तर 5च मिनटं पाऊस पडला, पण थोडासा जोराचा आला होता. तेवढ्यातच मग जरा बरं वाटायला लागलं, थोडीशी गरमी कमी झाली. पण पाऊस गेल्याच्यानंतर अजूनच गरमी वाढते, कारण थोड्या पावसामध्ये काय एवढं गरमी कमी होत नाही. जास्त जेव्हा पाऊस लागन 2-3 दिवस, तेव्हा जरा थोडीशी गरमी चांगली कमी होते. तर इथं कढीपत्त्याचं झाडसुद्धा मस्त फुललेलं आहे आमचं. आणि हे झाडं आहे ना, गावाला गेल्याच्यानंतर पोरांच्या ह्याच्यावरच ठेवले होते, पाणी टाकायचे. मस्त इथं मोगऱ्याचं पण चांगलं फुलले. आणि हे ड्रम दिसते, त्याच्यामध्ये मी न लागणारं सामान ठेवलेलं आहे गॅलरीमध्ये. तर किती सकाळी छान वाटते, मस्त पाऊस येतो आहे, तर मला तर एवढा आनंद झाला. कारण सगळ्यात जास्त गरमी मला होते किचनमध्ये काम करताना ना, पूर्ण घामाघूम होते माणूस, वल्ल एकदम, आणि एकदम असं आगाग असा निघते अंगातून, एवढी गरमी आहे. तर आता इथं छान पाऊस आला आहे, ते पण बरं वाटतंय. अजून मला घरातले देवपूजा वगैरे करून घ्यायची, बाकीचं पण आवरायचं आहे, स्वयंपाक करायचं आहे. आणि आज मस्त त्या दिवशी मी तांदूळ टाकले होते ना भिजायला, तर ते मस्त मी 2-3 दिवस चांगले भिजून दिले. त्याच्यानंतर काल वाटून घेतले तर, आणि मस्त काल दिवसभर रात्रभर ते पीठ मी मुरायला ठेवलं होतं, तर छान फुललं होतं पीठसुद्धा. तर म्हणलं चला आज रविवारसुद्धा आहे, तर रविवारचं मस्त इडल्या बनवूया, कारण सगळेच तर घरी असतातच आणि सासूबाई पण आहेत आमच्या, त्याच्यामुळं म्हणलं चला सगळेच खातील मग. तर पाऊस चालू आहे, त्याचा पण मी आनंद घेते गॅलरीमध्ये बसूनच. सकाळी सकाळी छान वाटते आणि हिरवगार. खालचे झाडं आहेत ते मोठाले आहेत, ते आमच्या सोसायटीत आहेत मोठे मोठे झाडं साईडने. पण हे आमचे वरचे झाडं आहेत, त्या आम्ही लावलेले आहेत कुंड्यांमध्ये. मस्त मिरचीचं रोपसुद्धा उगून आलं आहे. परत त्याच्यानंतर इथं वेलसुद्धा आहे, त्याला पण चांगला बहर आलेला आहे. आणि बाकीचे पण झाडं छान फुलले, तर हिरवेगार झाले. तर त्याच्यानंतर मग घरात आले आणि मस्त इडलीचं पीठ काढून घेतलं, थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि म्हणलं चला आधी कुकर लावून घेऊया. ह्याला सांबरसाठी मी डाळ, त्याच्यानंतर भोपळा, शेवग्याची शेंग इकडं मी याच्यामध्ये टाकली उकडायला, कारण लई शेंग शिजली ना तर सांबरमध्ये फक्त काड्या दिसतात. त्याच्यामुळं काय करायचं, शेंग थोडीशी वेगळीशी उकडून घ्यायची. तर 1 दिवस आणि 1 रात्र पीठ मस्त फुललं होतं. त्याच्यामध्ये मी थोडेसे ह्यावेळेस पोहे पण टाकले होते वाटायला, आणि मस्त सांबार इथं झालेलं आहे. त्यात भोपळा, शेवग्याची शेंग, त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं, परत डाळ शिजायला टाकली आणि मस्त सांबार मसाला वगैरे टाकून फोडणी दिलं. इथं चटणी पण बनवून घेतली
खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची चटणी बनवलेली. इडलीचं एक भांडं तयार झाले, त्या काढून घेतलेत आणि मस्त चटणीला तडका दिला आहे मोहरीचा आणि कढीपत्त्याचा. तर ह्याच्यामध्ये मी चटणीमध्ये थोडेसे शेंगदाणे, भिजलेली डाळ, त्याच्यानंतर सुकं खोबरं भिजून टाकलं आहे. तर मस्त चटणी होती ती पण. आणि मस्त आता इकडं सांबारला पण कड आलेला आहे. आता मी गॅस बंदच करणार आहे. सांबार आपलं तयार झालेलं आहे. तोपर्यंत इकडं दुसरं भांडं लावलं आहे इडलीचं. त्या पण इडल्या तयार होतात. सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे, मला पण नाश्ता करायचा आहे. आणि रविवारची अशी सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी म्हणजे झालेलीच आहे. आणि नाश्ता केल्याच्यानंतर बाकीची कामं. तर कसा वाटला व्हिडिओ आपला? आता व्हिडिओ पण जरा थोडेसे लेटच येतात, व्हिडिओ काढायला पण मन होत नाही असं होतं. आणि जसं काढते तसं दाखवते. चला मग.